नमस्कार. महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री आणि माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय कमल किशोर कदमजी, संस्थेचे सचिव आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर PM जाधव, संस्थेचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, MS सॉफ्टवेअरचे कार्यकारी संचालक श्रीधर धर्मराजन, उद्योगपती उमेश दाशरथी, राजेंद्र अभंगे आणि माझे मित्र प्रवीण बर्दापूरकर आणि उपस्थित सर्व मान्यवर, सन्मान्य अतिथीगण, ज्येष्ठ बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष आदरणीय कमल किशोर कदम साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरलाल नेहरूंच्या नावाने इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण महात्मा गांधींचं मिशन विज्ञान, तंत्रविज्ञान आणि टेक्नॉलॉजीशी जोडून त्यांनी ज्या कार्याची सुरुवात केलेली आहे, हीच आपल्या देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा योग्य रस्ता आहे असं मला मनापासून वाटतं. आपल्या देशामध्ये सध्या गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी या गंभीर समस्या आहेत. वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. आणि हे बदलवायचं असेल तर टेक्नॉलॉजी आणि विज्ञानाचं महत्त्व खूप जास्त आहे. मी सातत्याने एका विचारावर आपलं जीवनाचा विचार कन्व्हिक्शन म्हणून मानतो. त्यातल्या 2 फिलॉसॉफी या माझ्या अतिशय आवडत्या आहेत. एक आहे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट ॲज अ नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर फॉर द कंट्री. आणि दुसरी माझी आवडती ती म्हणजे अशी आहे की नो वन इज वेस्ट अँड नो मटेरियल इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द विजन, it is depending upon the technology, it is depending upon the leadership that you can convert waste into wealth. So the no material is waste and nothing is waste. The appropriate technology can change waste to wealth. आणि म्हणून या दोन्ही विषयाच्या आधारावर आपल्या देशाच्या या दोन्ही विचारधारा खूप महत्वाच्या आहेत. आणि कमल किशोर कदमांना मी ओळखतो. त्यांनी ग्रामीण भागामध्ये विशेषतः इथल्या शैक्षणिक विकासाच्या बरोबर आर्थिक विकासाकरता पुष्कळ कार्य करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आज मी देशाचा उद्योग विभागाचा मंत्री आहे, MSMEचा, आणि मला खरोखर या गोष्टीची नेहमी खंत वाटते की आजची देशातली जी स्टॅटिस्टिक आहे तिचा आपल्या सगळ्यांना खूप विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मग महात्मा गांधींचा विचार आणि आपली प्रगती आणि विकासाचा विचार याच्यात सांगड घालून पुढे जाण्याची आवश्यकता आपल्याला पटेल. आमच्या MSMEचं सध्या देशाच्या GDP मध्ये 30% कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आम्हाला ते पुढच्या 5 वर्षात 40% नेण्याचा प्रयत्न आहे. आपल्या देशातलं टोटल एक्सपोर्ट 48% आहे MSMEचं, जे देशाच्या एक्सपोर्टमध्ये 48% आहे, आणि आम्हाला ते 60% करायचं आहे. आतापर्यंत मीडियम, स्मॉल, मायक्रो, खादी, ग्रामोद्योग, लघु, कुटीर उद्योग, ग्रामीण उद्योग सगळ्यांनी मिळून 11 करोड जॉब्स निर्माण केलेले आहेत. आणि या देशात सगळ्यात मोठी आवश्यकता आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं. नोकरी आणि रोजगार यात फरक आहे. रोजगार मिळवून देणं ही आज सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. ज्या ज्या विचारधारा आहेत आपल्या देशामध्ये आणि ज्या ज्या मतप्रवाहाची लोक आहेत त्या सगळ्यांच्या मनामधली भावना शेवटी गरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे, हे प्रत्येकाच्या मनातलं मिशन आहे.
जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांच्या अंगावर कपडे नाही आहेत, ज्यांना खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला महात्मा गांधींनी दरिद्र नारायण म्हटले. आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आणि महात्मा गांधींनी या दोन्ही बाबतीत सांगितलं की जोपर्यंत समाजातल्या या सर्व गरीब माणसांना अंगावर कपडे येणार नाही, खायला अन्न मिळणार नाही आणि राहायला घर मिळणार नाही, तोपर्यंत आपण यशस्वी झालो असं म्हणता येणार नाही. महात्मा गांधींनी सातत्याने स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या 3 विषयावर सातत्याने जोर दिला. पण स्वदेशी आणि स्वावलंबन हे आउटडेटेड आहेत अशा प्रकारचा काही लोकांचा मनातला एक ॲप्रिहेन्शन आहे, पण ते चुकीचं आहे. स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, पण स्वातंत्र्याचं रूपांतर सुराज्यात जर करायचं असेल तर आपल्याला नक्कीच स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या आधारावर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च याचा समन्वय करून देशाला ग्लोबल इकॉनॉमीमध्ये प्रथम क्रमांकाचं स्थान निर्माण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करावं लागेल. आणि हे जर करायचं असेल तर आजच्या आर्थिक भाषेमध्ये पर कॅपिटा इन्कम आणि जीडीपीची आपण सगळेजण चर्चा करतो. पण आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये आणि विशेषतः वनवासी क्षेत्रामध्ये 115 ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट जे आहेत त्याच्यामधलं पर कॅपिटा इन्कम आणि जीडीपी निग्लिजिबल आहे. आणि त्यामुळे आपला जीडीपी ग्रोथ काही वाढू शकलेला नाहीये. जगाच्या एकंदर अर्थकारणामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जगातल्या ज्या 5 मोठ्या इकॉनॉमी आहेत त्याचं नाव किंवा उल्लेख काही मी करत नाही, कारण आता तुलना केल्यावर आता वेगवेगळे अर्थ निघतात. पण जे जे चांगलं असेल, जे जे जगातलं पहिल्या क्रमांकावर आहे ते स्थान प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करणं गैर काहीच नाही आहे. उलट लो एम इज क्राईम. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपल्याला कृषी, ग्रामीण, वनवासी, औद्योगिक किंवा समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये आपला प्लॅन कोणता राहणार आहे तो खरा महत्वाचा आहे. महात्मा गांधी द्रष्टे नेते होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू पण मोठे द्रष्टे नेते. पण महात्मा गांधींचं जे इकॉनॉमिक्स होतं त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने एक वाक्य जे होतं ते वाक्य महात्मा गांधींच्या विचाराचा आत्मा होता. ते वाक्य असं होतं की वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन. आणि पलीकडे गांधीजी असं म्हणाले वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. त्याकरता रोजगाराचं विकेंद्रीकरण आणि संपत्तीचं विकेंद्रीकरण केलं आणि स्वदेशी आणि स्वावलंबनाचं आपण जर अनुकरण केलं तर नक्कीच आपण आपल्या ग्रामीण कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक संपत्ती निर्माण करून गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवू शकतो. त्याला आजच्या इकॉनॉमिक थिंकिंग मध्ये आपण इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी असं म्हणतो. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी हा इम्पॉसिबल कन्सेप्ट नाही आहे, इट इज पॉसिबल. आणि म्हणून ते जर काम करायचं असेल तर आज आपल्या समाजामध्ये आपण आपला जीडीपी तयार करत असताना 3 सेक्टरचा विचार करतो. ऍग्रिकल्चर आणि रुरल सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 12 ते 16% पर्यंत येतं. आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे. आणि सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 52 ते 56% आहे. आपल्या देशामध्ये ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 85% जनता गावात राहत होती, खेड्यात राहत होती. आणि आज जर तुलना केली तर 30% मायग्रेशन झालेलं आहे. आणि हे 30% जे मायग्रेशन झालेलं आहे हे खुशीतून नाही झालेलं आहे.
कोणी विदर्भातून आणि मराठवाड्यातून मुंबईत गेला असेल तर तो खुशीने नाही गेलाय, तो रोजगाराकरता गेला. आणि म्हणून कुठल्याही राज्यातून जर कोणी मुंबईत येतोय तर त्याची मजबुरी आहे, कारण त्याला रोजगार नाहीये, नोकरी नाहीये. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. खाली पोटाला कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान शिकवलं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महात्मा गांधी किंवा दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारावर आधारित स्वदेशी स्वावलंबन, हँडलूम असेल, हँडीक्राफ्ट्स असेल, किंवा त्याच्या अनुषंगाने टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि रिसर्चचा उपयोग करून ग्रामीण इकॉनॉमीला, कृषी इकॉनॉमीला कसं सुखी, समृद्ध, संपन्न करता येईल, हा खरा आपला महत्वाचा एजेंडा आहे. आणि म्हणून कमल किशोर कदम साहेबांना मी धन्यवाद देतो की गांधीजींचं मिशन नाव देऊन आपण या टेक्नॉलॉजीच्या वर रिसर्च आणि सेंटर सगळी सुरू केलेली आहे, ही योग्य दिशेने आहे. आणि खरं म्हणजे मी आता ट्रान्सपोर्टचा मंत्री आहे आणि आपल्या देशामध्ये सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली देशामध्ये, मी नेहमी सांगितलं की सगळ्यात मोठी देशभक्ती कोणती आहे, तर देशातलं इम्पोर्ट कमी करणं आणि एक्सपोर्ट वाढवणं, आयात कमी करणं आणि निर्यात वाढवणं, ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. देशाकरता डॉलर आपल्याला मिळवून देणारा मुलगा, सॉफ्टवेअर इंजिनियर जो जगाच्या कानाकोपऱ्यात काम करतोय, तो मोठा देशभक्त आहे. कारण देशाकरता विदेशी चलन मिळवून आपल्या देशात पाठवतो, म्हणून आपली इकॉनॉमी मजबूत होते. आणि आपल्या देशातून एक्सपोर्ट वाढवायचं असेल आणि इम्पोर्ट कमी करायचं असेल तर मध्ये मी प्रयत्न केला की काय काय इम्पोर्ट होत आहे देशात. आणि कधी कधी इतका आश्चर्याचा धक्का बसला की अगरबत्तीच्या काड्या पण इम्पोर्ट. आणि या अगरबत्तीच्या काड्यांची 4,000 कोटी रुपयाची इंडस्ट्री होती. आणि अगरबत्तीच्या काड्याही आपण देशात तयार करू शकत नाही का, असा माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी लगेच कॉमर्स मिनिस्टरला सांगितलं आणि प्राईम मिनिस्टरला सांगितलं की याच्यावर तुम्ही ड्युटी लावा, हे आलं नाही पाहिजे बाहेरून. त्याच्या मागे हात धुवून मागे लागलो. आणि आज आपल्या देशामध्ये 25 लाख लोकांना अगरबत्तीच्या याच्यात व्यवसाय मिळतो. आम्ही जवळपास एवढी ड्युटी वाढवली आहे की आता इम्पोर्ट करणं कठीण झालं. काही हाँगकाँगच्या, व्हिएतनामच्या मार्गातून, तायवानकडनं मशीन हे चालू होतं. अडचणी आहेत त्याच्यात. या अगरबत्ती तयार करायला जो बांबू लागतो, तो बांबू आपल्याकडे नाही आहे. मी खूप प्रचार करतो, बांबू लावा, बांबू लावा. मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की बीड जिल्ह्यामध्ये लागलेला बांबू हा नागपूरच्या एका हिरडे नावाच्या मुलाने 10 कोटी रुपयाचा बांबू कापून बल्लारपूर पेपर मिलला 4,200 रुपये टनाच्या भावाने त्याला सप्लाय केला. मग पाशा पटेलच्या पण मी सारखं, पाशा माझ्यावर राहायचं, त्याला मागे लागलं, त्यांनी यावेळी बांबू लावला. एक भीमा जातीचा बांबू आहे कर्नाटक मधला, तो 2 वर्षानंतर एकरी 200 टन निघतो. आणि बांबू पासून कपडे तयार झाले, बांबू पासून लोणचे झाले, बांबू पासून फर्निचर झालं. चायनामध्ये बांबूच्या इकॉनॉमीतून 50 लाख तरुण मुलांना रोजगार मिळाला. त्यामुळे आज आपण रिसर्च, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं आवश्यक आहे. आणि मला आनंद आहे की माझ्या विभागाशी रिलेटेड तुम्ही इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बॅटरी आणि या सगळ्या याच्यातलं रोबोटिक वगैरे वर करता, हे आवश्यक आहे. पण मी छोटीशी विनंती कदम साहेब आपल्याला करेन, या 2 भाग विकसित करा. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होऊ शकतो त्या टेक्नॉलॉजी, आणि मग बाकीच्या उद्योगाकरता असेल त्या टेक्नॉलॉजी, दोघांचं वर्गीकरण करून जर आपल्याला योग्य वाटलं तर कृषी, ग्रामीण, वनवासी क्षेत्राला आपल्याला समृद्ध, संपन्न करणारी टेक्नॉलॉजी आणणं, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करणं आणि गाव समृद्ध, संपन्न करणं, जेणेकरून पुन्हा एकदा मुंबईवरून, पुण्यावरून सगळी मुलं पुन्हा एकदा वापस आपल्या गावाकडे येतील, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मला विश्वास आहे की हे होऊ शकतं आणि हे कुठे केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अभ्यास करून त्याची विजन घेऊन आपल्याला हे करता येईल आणि तुम्ही जे करता तेही महत्वाचं आहे. आपल्या देशामध्ये आज ऑटोमोबाईल इंडस्ट्री 4.5 लाख करोड रुपयाची आहे. मीच त्याचा मंत्री आहे आणि यातलं 1,45,000 कोटी रुपयाचं एक्सपोर्ट आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देणारी ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे आणि भारत हे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे सध्या. आणि माझं स्वप्न आहे की 5 वर्षाच्या आत महाराष्ट्राला आपल्या भारताला देशातलं नंबर 1चं ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं आहे. आणि हे जर बनवायचं असेल तर तुम्ही जे रिसर्च करता आहात टेक्नॉलॉजीमध्ये ते भयंकर आवश्यक आहे आणि ते भविष्य आहे. आणि त्याच्यामध्ये आज आपल्याकडे मला याचा आनंद आहे की आज आपल्याकडे आपण इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटर एवढी आली आहे आणि एवढा आता वाढताय की 2 वर्षाच्या आत तुम्ही सगळेजण हे वापरायला लागाल. आणि म्हणून आपल्या देशामध्ये मर्सिडीज बेन्झचे एमडी मला 8 दिवसापूर्वी भेटले. त्यांनी इलेक्ट्रिक ट्रक आता ते लॉन्च करणार आहेत. नंतर मला जेसीबी मी लॉन्च केला, तो बायो सीएनजी वर चालणार आहे, जो माझा प्रिय विषय आहे. आणि मी टीव्हीएस आणि बजाजच्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर पण लॉन्च केल्या, इलेक्ट्रिक बस पण लॉन्च केल्या. आणि तुम्हाला सांगतो एक इलेक्ट्रिक एसयूव्ही मी लॉन्च केली, सुंदर आहे. नाव घेत नाही कारण कंपन्यांची नावं घेतल्यावर त्यांचा प्रचार केला असा अर्थ काही लोक काढतील म्हणून. पण मी एक लॉन्च केल्यावर मला आवडली तर ती मी माझ्या घरी आणली. ती एसयूव्ही आहे, नाव सांगून टाकतो एमजी हेक्टर म्हणून कंपनी. ती दिल्लीत लॉन्च केल्यानंतर ती बुक केली आणि ती घरी आणली. आणि घरी दिल्यावर माझ्या मुलाला आणि सुनीला म्हटलं की आपल्याकडे इलेक्ट्रिक कार आहे, तुम्ही ही वापरा. माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून मी सरकारी गाडीत बसत नाही, त्यामुळे मी काही त्या गाडीमध्ये माझ्या आयुष्याची रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळे मी ठरवून टाकलं की माझी गाडीमध्ये मी काळजी घेतो, कारण मी मरता एकदा वाचलो आणि सरकारच्या जेवढ्या गाड्या त्या सगळ्यात असुरक्षित आहे. मी एकदा अँबॅसेडर बनवणाऱ्या बिर्लाजींना एक प्रश्न विचारला होता की तुमच्या गाडीमध्ये हॉर्न सोडून सगळेच पार्ट वाजतात का म्हणे. म्हणजे आपल्या इथे फियाट आणि अँबॅसेडर शिवाय दुसरी गाडी नव्हती. पण संजय गांधींनी मारुतीची गाडी, जेव्हा मारुती सुझुकी गाडी केली तेव्हा आमच्या पक्षातल्या लोकांनी खूप टीका टिप्पणी केली होती. पण इतिहासातून आज सिद्ध झालं की मारुती सुझुकीनी इंडियातली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं अपग्रेडेशन केलं आणि याचं क्रेडिट त्यावेळी इंदिरा गांधींनी त्याला मारुतीला अंडरटेक करून मग सुझुकी बरोबर जॉईंट व्हेंचर केलं. आणि आज आपल्या देशामधून मी पोर्टचा मंत्री होतो, लाखोनी गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर एक्सपोर्ट होतात. हे का झालं? कारण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये अपग्रेडेशन झालं आणि याची सुरुवात मारुती सुझुकीने केली. आज आपल्याकडे सगळे ब्रँड्स आहेत आणि या सगळे ब्रँड्स मध्ये मर्सिडीज, बीएमडब्ल्यू पासून सगळे आहेत. स्कोडा आहे तुमच्या औरंगाबाद मध्ये आता. आणि तुम्हाला माहित नाही, औरंगाबाद आणि पुणे हे या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे फार महत्वाचे केंद्र झालेले आहेत आणि तुमचं रिसर्च औरंगाबाद मध्ये होत आहे, खूप उपयोगाचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपलं भविष्य आहे आणि 5 वर्षात त्याला नंबर 1चं मॅन्युफॅक्चरिंग हब करण्याकरता मी स्क्रॅपिंग पॉलिसी तयार केली आहे आणि पोर्टचा जो डेप्थ आहे ती 18 मीटर पर्यंत न्यायचा निर्णय केला. अनेक ठिकाणी ती झाली. ती याकरता की 2 लाख टनाचं जहाज येईल, म्हणजे जगातलं सगळं भंगार आपल्या पोर्टवर येईल. कारण जगात खूप प्रॉब्लेम आहे. ते स्वस्तात अवेलेबल आहे, अल्युमिनियम, कॉपर, प्लास्टिक, रबर, स्टील. आणि ते वेगळं काढण्याचे कारखाने होतील आणि त्यातून आपलं रॉ मटेरियल मिळेल. आपण सध्या कॉपर इम्पोर्ट करतो, आपण सगळ्या मेटलमध्ये आपल्याला खूप शॉर्टेज आहे आणि म्हणून या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे मटेरियल तयार होईल आणि आपली ऑटोमोबाईलची प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल
आणि जगात आपण एक्सपोर्ट मध्ये कॉम्पिटेटिव्ह बनवू आणि आपलं एक्सपोर्ट होईल, ही कल्पना त्याच्या मागे आहे. आणि म्हणून ऑटोमोबाईल मध्ये आज भयंकर चांगला आहे. पण यातलं मला जी विनंती करायची आहे तुम्हाला, की यामध्ये 8 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आपल्या क्रूड ऑइलचं आहे. आणि म्हणून मी या सगळ्या ब्रँडला सांगितलं की आमचं भविष्य जे आहे ते इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि त्याच्यामुळे आम्हाला पेट्रोल डिझेल इम्पोर्ट बंद करायचा आहे. आणि कमल किशोरजी, मी विश्वासाने तुम्हाला सांगतो, माझा विश्वास आहे आणि मी आजपर्यंत जे बोललो आणि जे सांगितलं किंवा जे करतो म्हणून सांगितलं, मला कोणी पत्रकार मी काय झालंय विचारू शकत नाही. जे बोललो ते केलं, नसेल करायचं तर पब्लिकली नाही म्हणून सांगितलं. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की हे स्वप्न पूर्ण होईल, ते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर. आणि हे शक्य आहे आणि मी स्वतः हे करतोय. मी तर काही उद्योगपती पण नाही, बिझनेसही नाही माझा आणि मला काही करायचंही नाही. पण मी जे सोशल एंटरप्रेनरशिप मधून माझं एक्सपर्टाईज टनेल, रोड, ब्रिजेस मध्ये आहे. पण मी माझ्या या सगळ्या कामात माझं आता जीवन टाकलेलं आहे आणि माझं आता आवड आहे. मला जर राजकारण सोडून हेच करता आलं तर आय विल बी मोर हॅपी. आणि हे माझं मित्र हे आहे की विदर्भात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे चित्र बदलवायचं आहे. आणि हे जर बदलवायचं असेल तर या देशातला शेतकरी या देशाला लागणारं इंधन तयार करू शकतो. मी भारत सरकारमध्ये असताना मागे लागून प्रयत्न केला. आज आपल्याकडे शुगर सरप्लस, म्हणजे जगाच्या मार्केटमध्ये साखरेचा भाव आहे 22 रुपये किलो. तुमचाही साखर कारखाना आहे, तुम्ही जो आपण भाव देतो आहे तो आहे 34 रुपये किलो पकडून. आज आपल्या देशात यावर्षी 120 लाख टन शुगर सरप्लस आहे. मागच्या वर्षी आपण 60 लाख टन शुगर एक्सपोर्ट केली, तेव्हा 6,000 कोटी रुपयाची सबसिडी दिली, 10 रुपये किलो, तेव्हा 60 लाख टन शुगर गेली. आणि यावर्षी आता शुगर एक्सपोर्ट करण्याकरता 6 रुपये किलो दिली आहे. किती रुपये जातात मला माहिती नाही. शुगर सरप्लस. तांदूळ सरप्लस, 280 लाख टन तांदूळ गोडाऊनमध्ये पडला आहे 3 वर्षापासून. आपल्याजवळ तांदूळ आज नाही आहे, म्हणजे तांदूळ ठेवायला जागा नाही आहे. आज कॉर्न सरप्लस. आज आपल्या देशामध्ये आपण 1700 रुपये MSP आहे मक्याची आणि मार्केटचा भाव 1000 रुपये टन आहे, 1000 रुपये क्विंटल आहे. म्हणजे आज अशी विचित्र स्थिती झाली आहे की इंटरनॅशनल प्राइस आणि मार्केट प्राइस पेक्षा MSP जास्त आहे. कोणाचंही सरकार आलं तरी हा प्रश्न कसा सोडवायचा हा खरोखर $1 मिलियन क्वेश्चन आहे. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर आज आपल्याला शेतकरी आणि शेतकऱ्याचं नियोजन आणि त्याच्या आधारावर गॅप जी आहे ती या पेट्रोल डिझेलच्या ह्याच्यात आहे की ज्याच्यात आपण 2 लाख करोडची इकॉनॉमी इथेनॉलची बनवू शकतो. आणि आता याच्यामध्ये आपण आपल्या मराठवाड्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांना सांगा की जो याच्यानंतर साखरचं उत्पादन करेल त्याचं भविष्य अतिशय खराब आहे. मी विदर्भात 3 साखर कारखाने चालवतो. आयुष्यात केलेली ब्लंडर मिस्टेक, भावना आणि व्यवहार याचा संबंध न ठेवता भावनात्मकरित्या विदर्भाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. आणि मराठवाडा सारखा आणि पश्चिम महाराष्ट्रासारखा, कोल्हापूर, सांगलीसारखा विदर्भ समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे या भावनेतून मी निर्णय घेतला. पण मी निघालो त्याच्यातून. आता कर्जाच्या वजन नियमित झालो, निघालो त्यातून, पण चूक झाली. माझ्या मुलं मला म्हणतात हे आता बाकीचे सगळे बिझनेस वाढणार, हे आपण बंद करून म्हणलो मी असेपर्यंत नका करू. मी भावनात्मकरित्या नाही केलं. पण आता शुगर केन मध्ये आपण मोलायसेस काढतो 4%. 4% मोलायसेस पासून इथेनॉल करतो तयार. मग आपण बी हेवी मोलायसेस केला आणि 3% शुगर मोलायसेस घालून तो 60% आणून त्याच्यापासून इथेनॉल बनवलं. आणि आता आपण शुगर केन ज्यूस टू इथेनॉल देखील केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इथेनॉलचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि साखरेचं रूपांतर इथेनॉलमध्ये केलं पाहिजे. 1 टन तांदूळापासून 480 लिटर इथेनॉल तयार होतं आणि 1 टन मक्यापासून 380 लिटर इथेनॉल तयार होतं.
आणि आता अशा 1000 इंडस्ट्रीज डिस्टिलरीज मी MSMEतून बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र सगळीकडे उभ्या करायचं ठरवलं आहे. आणि याच्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे. 5 वर्षाकरता इथेनॉल पेट्रोलियम कंपनी विकत घेणार आहे. आता हे तुम्ही म्हणाल की एवढं करायला लावाल मग घेईल कोण? तर 5 वर्षाचं जसं पॉवर परचेस अग्रीमेंट आहे तसं हे इथेनॉल परचेस अग्रीमेंट 5 वर्षाकरता त्यांनी मान्य केलं. पुढेही घेणारच आहेत कारण इम्पोर्ट कमी करायचं आहे. आणि म्हणून आज आपण पेट्रोलमध्ये 22% इथेनॉल टाकायचं ठरवलं. तर आपली अडचण आहे की आपण 10% पहिले ठरवलं तरी करू शकत नाही. 10% करण्याकरता 1600 करोड लिटर आपल्याला पाहिजे आहेत आणि आपण फक्त 400 करोड लिटर इथेनॉल आपल्याला मिळतं. म्हणजे अजून 4 पट वाढवलं तर 10% पेट्रोलमध्ये जाईल आणि 22% जेव्हा करू तेव्हा आपल्याला कमीत कमी 4000 करोड लिटर तर लागेल. शिवाय आता रिसर्च झालाय की इथेनॉल वरून आपण आता 10% डिझेलमध्ये टाकू शकतो. म्हणजे ते पुन्हा 4000 करोड लिटर लागणार आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 8000 करोड लिटर झालं आणि आपण 400 करोड वरच आहोत. आणि त्याच्यानंतर मी स्वतः बजाज आणि TVSच्या बाईक या 100% बायो इथेनॉलवर चालणाऱ्या लॉन्च केल्या आहेत. मी आता सगळ्या साखर कारखान्यांना आज पत्र लिहिण्याकडे इथेनॉलचे पंपाची परवानगी देतोय. सगळ्या साखर कारखान्यांनी इथेनॉलचे पंप घ्यावे आणि आपल्या बाईक इथेनॉलवर सगळ्या कर्मचाऱ्यांच्या चालवाव्या. तर ते जर त्यांनी इथेनॉलवर चालवलं तर आपलं इथेनॉलचा खप इथेच होईल. आणि इथेनॉल 65 रुपये लिटर आणि पेट्रोल 85 रुपये लिटर. थोडी कॅलरिक व्हॅल्यू इथेनॉलची कमी आहे त्यामुळे तरी 10 ते 12-15 रुपये लिटर फायदा होईल. आणि पोल्युशन कमी, एकदम ग्रीन फ्युएल आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की याच्यात कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामधली पलीकडली इकॉनॉमी काय हे सगळं मी करतोय. बरं, हे सगळं मी प्रूव्हन झालाय, मी करतोय. मी इथेनॉल 1.5 लाख लिटर पेट्रोलियम मिनिस्ट्रीला देतो आणि आता मी 10 लाख लिटर पर्यंत इकडे विदर्भात उत्पादन वाढवायला लोकांना सहकार्य करतोय, मदत करतोय, टेक्नॉलॉजी फुकट देतोय. हे शक्य आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये प्राज इंडस्ट्रीनी आता इथेनॉल पासून एव्हिएशन फ्युएल तयार केला, विमानाचं इंधन. तुम्हाला माहिती असेल की आता एअरफोर्सनी आपल्या इथेनॉलून बनवणाऱ्या इंधनावर हेलिकॉप्टर आणि फायटर जेट चालवलं, यशस्वी झालंय. 16 देशात ते इंधन अप्रूव्ह झालेलं आहे. आणि मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्पाइस जेटचं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर, हवाई इंधनावर 25% टाकून डेहराडूनवरून दिल्लीला आणण्याचा कार्यक्रम केला, यशस्वी झाला. त्यामुळे आता या देशातल्या शेतकऱ्यांनी पेट्रोल डिझेलचा पर्याय देणारं इथेनॉल तयार केलं आणि 2 लाख करोडची इकॉनॉमी जर इथेनॉलची बनली तर गांधींच्या स्वप्नातला भारत, ग्रामीण भारत उभा होणार आहे. हे 1 लाख कोटी रुपये जर ग्रामीण इकॉनॉमीत गेले तर मराठवाडा, विदर्भ सगळ्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम वाढणार आहे, GDP वाढणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही थोडंसं कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या रिसर्चला महत्व द्या. आता आपल्या इथे याच याच्यामध्ये आम्ही बायो CNG तयार करतो. हाही प्रोजेक्ट तुम्ही जरूर घ्या. आम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये आता जे शौचालयाचं पाणी होतं, टॉयलेटचं, ते 7 वर्षापूर्वी शुद्ध करून महाराष्ट्र सरकारला MSEBीला विकतो आणि त्याच्यातून आम्हाला 325 कोटी रॉयल्टी मिळते. आणि आता त्या पाण्यामध्ये मी स्वतः शेवटी 25 कोटीचा रिसर्च प्रोजेक्ट करायला घेतला. त्या पाण्यामधून मिथेन काढायचा, मिथेनहून CO2 वेगळा करायचा, त्यातून बायो CNG करायचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या 450 बसेस पैकी 100 बसेस CNG वर कन्वर्ट केलेल्या आहेत. सगळ्या बसेस चालतील, सगळ्या कचऱ्याच्या गाड्या चालतील आणि कमिशनर आणि मेयर पासून सगळ्या गाड्या बायो CNG वर चालतील. आणि नागपुरात ऑलरेडी पंपही तयार केले आहेत, 3-4 सुरू झाले. बायो CNG आला तो बघायला तुमचे टेक्निकल लोक पाठवा. आणि परवा तर मी ट्रॅक्टरही आम्ही तयार केला. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, ARIतून आता त्याला अप्रूव्ह करायला पाठवलाय. आणि एका ट्रॅक्टर मागे तो जर आपण बायो CNG वर चालवला तर 1 लाख रुपये वर्षाची बचत आहे एका शेतकऱ्याची, दूर निघतच नाही. मी माझ्या घरचा 15 वर्ष जुना ट्रॅक्टर महिंद्राचा तो बायो CNG वर कन्वर्ट केला, नागपूरवर फिरला, 5-6 कुठे काही प्रॉब्लेम नाही, धूर निघत नाही, पोल्युशन नाही आणि 1 लाख रुपयाची बचत आहे बायो CNGचा रेट आणि इथेनॉलच्या रेटमध्ये.
आणि मी आता ठरवलं आहे की माझी ताकद नाही एवढी, पण विदर्भात कमीत कमी या पूर्व विदर्भातल्या सगळे 1,00,000 ट्रॅक्टर बायो सीएनजीवर जर कन्वर्ट केले तर 1,00,000 रुपये एका वर्षाचा फायदा होईल. तुम्ही बघा किती इकॉनॉमिक्स बदलेल. आणि आता आपल्या डिस्टिलरी मधूनही पण आपण बायो सीएनजी तयार करतो. आणि मी आता काल मी आता निरीतून जाऊन एक प्रयोग करतोय की या पाण्यामधून मध्ये मी आपला नांदेडचं घाण पाणी परळीला नेण्याबद्दल बावनकुळेंना खूप समजवलं होतं की तुम्ही नांदेडचं महानगरपालिकेचं पाणी शुद्ध करून परळीला घेऊन जा पॉवर प्रोजेक्टमध्ये. आता या पाण्यापासून एक स्लज निघते. तुम्ही शेतकरी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्यात ऑर्गॅनिक कार्बन आहे 35%. आता माझा प्रयोग सुरू आहे की त्या स्लज मध्ये मी केसापासून अमिनो ऍसिड तयार करतो आणि त्या स्लज मध्ये मी ते आता त्याच्यात एक कल्चर मला एकाने दिलाय, निरीचे आणि सगळे सायंटिस्ट बोलवले आणि त्याच्यातून मी त्याच्यात एक कल्चर मारलं की त्याचा 1/3 साईज होतो, ते मॉइश्चर कमी होतं आणि त्याच्यामध्ये एनपीके व्हॅल्यू वाढवायची आणि 35% कार्बन रिच. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय, म्हणजे ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन 0.85 आहे तिथे शेतकऱ्याचं उत्पन्न 100 टन पेक्षा जास्त ऊस झाला. आमच्या भागात झाला. विदर्भ म्हणजे ऊसाच्या बाबतीत थर्ड क्लास विद्यार्थ्यांची शाळा, कोल्हापूर सांगली मेरिट आणि मराठवाडा म्हणजे हायर सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास, आणि आम्ही म्हणजे 35 पेक्षाही कमी मार्काचे जे फेल्युअर आहेत तशी शाळा. आमच्या इथे सावनेर तालुक्यात एकाने 0.80 जे होता त्याचा ऑर्गॅनिक कार्बन, त्याला 103 टन ऊस झाला एकरी. आणि आनंदराव राऊत म्हणून आमचा कारखान्याचा डायरेक्टर भिवापूर तालुक्यात MSc ऍग्रिकल्चर आहे, त्याला 98 टन झाला, कारण त्याचा ऑर्गॅनिक कार्बन 0.80 होता. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ मध्ये आपल्याला हे जे संशोधन आहे याच्यात आपल्या इन्स्टिट्यूशन्सचा उपयोग होणार आहे. आणि मला आनंद आहे की याच्यात रोजगार निर्माण करणं आणि ग्रामीण भाग समृद्ध संपन्न करणं आणि देशातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं याचा टेक्नॉलॉजी संबंध आहे. आणि या टेक्नॉलॉजीमध्ये आता एवढेच हे आहेत की मी आता एक झोजिला टनेल आम्ही बांधतोय कारगिलच्या खाली. 4 वेळा टेंडर काढलं आणि 5व्यांदा माझ्याकडे फाईल आली की याची कॉस्ट 11,000 कोटी रुपयाची कॉस्ट करण्याकरता परवानगी द्या, कॅबिनेटला विषय देऊन परवानगी घ्या आणि याचा खर्च 11,000 कोटी येईल. एका टनेलचा 19 किलोमीटर आहे, आशियातली सगळ्यात मोठी आहे. पण मी म्हटलं मी नाही सही करत. मी म्हटलं हे मला काही पटत नाही, मी करत नाही. आपल्या इथे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनने टनेल बांधला. तिथे एक धर्माधिकारी नावाचे अधिकारी पुण्यात, आता जरा वयस्कर झाले, त्यांना बोलावलं, त्यांना ऍडवायझर घेतलं आणि तुम्हाला सांगतो मी वर्षभर प्रयत्न केले, टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन बदलवले आणि आज ते मेधा इंजिनिअरिंग म्हणून कंपनीने घेतली. त्याच्यात एकाच प्रोजेक्टमध्ये देशाचे 5,000 कोटी रुपये वाचले, 5,000 कोटी. आणि आता त्या टनेलचं कामही घोरात सुरू आहे. 6 वर्षाचा पिरियड आहे. त्यांनी मला सांगितलं 4 वर्षात करीन. मी म्हटलं 3.5 वर्षात करा. 11,000 कोटी कुठे आणि 5,500 कोटी. टेक्नॉलॉजीचा उपयोग. मी आता स्वप्न बघतोय की आपले पूल आणि रस्ते फॅक्टरीत तयार होतील आणि आल्यावर फक्त असेंबल करायचे आणि काम होईल फटाफट. आणि म्हणून हे तो दिवस दूर नाही आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या जगात बेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचं अपग्रेडेशन करणं. मला आनंद आला की जर्मनीतले लोक आहेत तिथे, ते दोन्ही कंपन्यांचे जे लोक आहेत, तुमचे MS सॉफ्टवेअर कार्यक्रम श्रीधर धर्मराजन, मला माहित नाही ते मराठी समजतात की नाही समजत, आणि उमेश दाशरथी आणि आपले जर्मन लोकही मी बघितलंय. मी नक्की त्यांना विश्वासाने सांगतो द इंडियाज फ्युचर इज व्हेरी ब्राईट. फ्युचर फॉर ऑटोमोबाईल इंडस्ट्री इज व्हेरी ब्राईट. And my target and mission is to make India as a #1 manufacturing hub in the world. And presently, starting from Mercedes, Mercedes-Benz, BMW, Honda, Toyota, all brands are present in India. And 100% India is a country where the young, talented engineering manpower highest in the world available in India. So you can reduce the cost and you can be more competitive in international and global market. For marketing it point of view, it is a golden opportunity to invest in India. We are ready for upgradation of technology.
We want to use best technology, successful technology available in the world. If our laboratory, our research scholar, our scientists, if they are ready to give us the alternative for that, no problem, we will take it, their technology. If they are not in position to give us that technology, we will the technology from the German, from anywhere. German is proved to be one of the best, number one technology proven country. The export of Germany is 4%. And when I was in Germany, I asked the question, what is the reason? They tell me one reason, and that is the philosophy that one person specializes in one subject. One person specialized in one subject is the success story for Germany. So on the same line, same path, we're taking cooperation and guidance from the German company. 100% it is a proven technology by which we can make miracles. And automobile industry is the future. मला विश्वास आहे की जर्मन लोक आणि बाकी सायंटिस्ट लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यातून येणाऱ्या काळामध्ये खूप मी तुम्हाला एक विनंती करीन. माझ्याकडे दोन चांगली मुलं काम करतात. एक तुमच्या मराठवाड्यातला आलोक बिराजदार म्हणून, अमोल बिराजदार, IIT ग्रॅज्युएट आहे, मोठी नोकरी सोडून माझ्याकडे आला. मी त्याला खूप समजवलं की अमोल, माझ्याकडे कशाला, त्याला तू 3-4 लाख रुपये महिना कमवतो, कशाला माझ्याकडे, तुला हे सरकारमध्ये काही येऊ नको, मतलब नाही आहे. मी सरकारमधल्या लोकांना म्हणतो की सरकार सोडा. मला तर सरकारवर तर गुस्साच आहे. सरकार कोणाही पार्टीचं असो, सरकार गॉड अँड गव्हर्नमेंट, तर लोकांना वाटते परमेश्वर आणि सरकार आपलं कल्याण करेल. तर मी नेहमी सांगतो की गॉड आणि गव्हर्नमेंट ठीक आहे, पण तिसरं सगळ्यात मोठं आहे तुम्ही. आणि जे डॉक्टर वामनराव पैंनी सांगितलं होतं की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशिओ इकॉनॉमिक लाईफ. तुम्हीच तुमचं जीवन बदलू शकता. ना परमेश्वरावर अवलंबून राहा, ना तुम्ही सरकारवर अवलंबून राहा. पण हा मुलगा नोकरी सोडून माझ्याकडे आला, अमोल बिराजदार. हा MSME काम करतो आणि मी आता टेक्नॉलॉजी सेंटर, माझे 6,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, त्यात औरंगाबादचा आहे. मी हे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज IIT इंडस्ट्रिएशनला देणार आहे, पॉलिसी बनवून झालो आहे. आणि तुम्ही या अमोल बिराजदारला बोलवा आणि माझ्या MSMEचे तो सगळं टेक्निकल काम बघतो. दुसरा मुलगा जो आहे कुणाल जोशी म्हणून माझ्या बाजूला बसलाय, तो मागच्या वर्षीचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा फर्स्ट मेरिट आहे. आणि हे दोन्ही टॅलेंटेड मुलं आहे. हा ट्रान्सपोर्ट बघतो आणि तो तिकडे आहे, MSME मध्ये आहे. अमोलला बोलवा तो, आणि तो तुम्हाला अजून चांगल्या स्कीम सांगेल. मी तुम्हाला टेक्नॉलॉजी सेंटर देतो माझ्या मिनिस्ट्रीकडनं, आणि तुम्ही याच्यामध्ये असा रिसर्च करा की त्याच्यात तुम्ही स्काय इज द लिमिट. आणि मला माहिती आहे की तुम्ही ज्या रीतीने त्याच्यात सगळी इन्व्हेस्टमेंट करता, तुम्ही पेटंट घ्या तुमचं, त्या लोकांना. परवा मी नागपूरला एका फॅक्टरीत गेलो होतो. हे वेल्डिंगचं रोबोटिक मशीन औरंगाबाद मधल्या एका इंडस्ट्रीने तयार केलं होतं. त्याने माझ्यावर फोटोही काढला, मला खूप आनंद झाला. औरंगाबाद मधल्या एका इंडस्ट्रीने ते रोबोटिक वेल्डिंग मशीन नागपूरला महिंद्रा अँड महिंद्राचा वेल्डर आहे त्याला दिलं होतं. मी त्या फॅक्टरीत गेलो होतो. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी, रिसर्च, इनोव्हेशनला खूप महत्व आहे. त्याचा संबंध गांधीवादी विचाराशी जोडून स्वदेशी आणि स्वावलंबन याच्यावर सोलर चरखा आणला आम्ही. आमचं जे खादी डेनिम तयार होतं ते आता आम्ही लिवाईस म्हणून अमेरिकन कंपनीला विकतो. मी टायटननी एक खादीच्या पट्ट्याचा वॉश तयार केलाय, ते मार्केट आउट ऑफ मार्केट झालं. आणि बनारस सिल्क आहे, पैठणी, जे आपली नाशिक जवळ आहे, कोणतं गाव पैठणीचं, तिथल्या पैठणीचे जोडे चपला त्या तयार केल्या डिझाईन, ते डिझाईन लावलं. मधुबनी पेंटिंग लावलं. आणि त्या जीनच्या आम्ही जे डेनिम केलं त्याच्या केलं. आणि त्याच्यावर आता ते मी हेमा मालिनीला ब्रँड अँबॅसेडर घ्यायला सांगितलं खादी ग्रामोद्योगला, आणि त्यातून आपलं हे सगळं ग्रामीण मटेरियल विकलं जाणार. आता मी पुढच्या महिन्यात 12 तारखेला एक पेंट लॉन्च करणार आहे. एक गाय दिवसात 30 किलो शेण देते, त्यातून 5 रुपये किलो जर घेतलं तर 150 रुपयाच्या शेणातून या जेवढ्या फॉरेन एशियन पासून नेरोलॅक कंपन्या त्यांच्या स्टँडर्डचं तेवढं स्पेसिफिक पेंट शेणापासून तयार केला आपल्या लोकांनी. आणि ते पेंट जे आहे ते आम्ही मार्केटला लॉन्च करणार आहे. त्यामुळे आपल्या विलेज इंडस्ट्रीचा टर्नओव्हर 80,000 कोटी आहे. यावर्षी अमेझॉनने 70,000 कोटी रुपयाचा MSME आणि खादी विलेज इंडस्ट्रीतून एक्सपोर्ट केलेला आहे.
मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की हे तर रिसर्च चालू ठेवा, पण कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि विशेषतः हँडलूम, हँडीक्राफ्ट, खादी, ग्रामोद्योग हे टाकाऊ नाहीये, जुनं नाहीये. गांधीजींनी दिलेला विचार बेसिक होता. त्या आणि मॉडर्नायझेशन आणि वेस्टर्नायझेशन या दोन विषयात फरक आहे, दोन शब्दात फरक आहे. वी आर ऑल इन फेवर ऑफ मॉडर्नायझेशन, वी आर नॉट इन फेवर ऑफ वेस्टर्नायझेशन. आणि गांधीजींनी कुठे असं म्हटलं नाही की मॉडर्नाइज करू नका. त्यामुळे गांधींनी दिलेला स्वदेशी स्वावलंबनाचा ग्रामोद्योगाचा थॉट हा महत्वाचा आहे. आमच्या इथे वर्धेला एक गोरस पाक म्हणून बिस्किट मिळतं, त्याच्यात हनी आहे आणि गाईचं तूप आहे. कदम साहेब, मी आजपर्यंत आयुष्यात एवढं चांगलं बिस्किट नाही खाल्लं, पण त्याचं मार्केटिंग नाही आहे. मी तिथे बिस्किटची फॅक्टरी टाकायला होतो, ते लोक करायला एक्सपान्शन करायला तयार नाही. विनोबाजींच्या आश्रमात मी त्यांना म्हटलं मी पैसे देतो तुम्हाला. म्हणजे आज आपण हनी आणि गाईच्या तुपातल्या बिस्किटची चव, दत्ता मेघे साहेबांच्या मेडिकल कॉलेजला मुली येतात शिकायला, इथे मुलं आहेत वर्धेत, आणि ते इथून जाताना काय नेतात तर हे गोरस पाक नेतात. जगात इतकं चांगलं आहे, पण आपल्याला आपल्या गोष्टीबद्दलचा अभिमानही नाही आणि विश्वासही नाही, आणि उलट आपल्याला वाटतं की जे पाश्चात्यात तेच फक्त चांगलं आहे. पाश्चात्य जे चांगलं आहे तेही स्वीकारू, ओल्ड इज गोल्ड असं मानणाऱ्यापैकी नाही. जे चांगलं असेल जुनं तेही स्वीकारू, आणि जे दुसऱ्याचं चांगलं असेल तेही स्वीकारू, आणि त्याच्या आधारावर स्वदेशी स्वावलंबनाचा उपाय करून गांधीजींच्या आधारावर ग्रामीण कृषी क्षेत्रात गावं सुखी समृद्ध संपन्न करणं, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करणं, आणि देशाला गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारीपासून मुक्त करून गावं समृद्ध बनल्याशिवाय ते होणार नाही. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन गावात झालं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि आता प्रवीण म्हणत होता, मला आयुष्यात मला माझ्या अवकादीपेक्षा, हैसियतपेक्षा खूप जास्त मिळालेलं आहे. आता काही मागायचं नाही, तसंही माझ्या आयुष्यात मी काही न मागताच मला पुष्कळ मिळालेला आहे. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की अवकादीपेक्षा जास्त मिळालं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ग्रामीण कृषी क्षेत्रामध्ये इनोव्हेशनच्या द्वारे काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि म्हणून सोशल एंटरप्रिनर म्हणून माझा टर्नओव्हर होता 1300 कोटी रुपये झाला. मी 15,000 लोकांना काम दिलं, आणि जेवढा प्रॉफिट मिळतो तो मी अशा माझ्या कुठल्या तरी रिसर्च मध्ये घालतो, आणि ते गेलं तर गड्ड्यात गेलं तर गेलं. मी म्हणालो मुलाला, हे मी माझ्या आकलेने आला, गड्ड्यात गेलं तर जाईल, त्याला मी जबाबदार आहे, तुम्ही याच्यात काही लक्ष घालू नका, तुमचा बिझनेस वेगळा माझा वेगळा. त्यामुळे मी स्वतःचीच एक लॅबॉरेटरी झाली आता, आणि मी याच्यावर खूप काम केलं. मी जेवढं बोललो ती प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्या मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. आणि तुमच्यासारख्या लोकांनी मराठवाड्यात ही जबाबदारी घेतली, काहींनी विदर्भात घेतली, पश्चिम महाराष्ट्रातही खूप चांगलं काम आहे. आपल्या विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात उद्यमशीलता खूप जास्त आहे. त्यांच्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम जास्त आहे, जागरूकता जास्त आहे. आणि हा आपल्या ईर्षेचा किंवा द्वेषाचा विषय असू नये. असं आहे, मी नेहमी म्हणतो की कोणताही माणूस जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स, रिजन, जिल्हा, तालुका याच्या आधारावर मोठा नाहीये, त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे. आणि म्हणून विदर्भ मराठवाड्याचा विकास झाला नाही. आपण संघर्ष केला, आम्ही पण केला, तुम्ही केला, पण विदर्भ मराठवाड्याचा विकास झाला नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्र जबाबदार आहे हे काही खरं नाही. हे जरूर आहे की तिथे गडबड होईल, तिथे अन्याय होईल, तिथे आपण सिंचनाकरता आम्ही किती भांडलो तुम्हाला माहिती आहे की विदर्भ मराठवाड्याला शेवटी न्याय मिळाला. आणि मी यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री झालो. काही काळाकरता मी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून 80,000 कोटी रुपये दिले महाराष्ट्राला. ते टेंभू आणि म्हैसाळ प्रकल्प आयुष्यात पूर्ण झाले नसते, ते मी केंद्रातून पैसे देऊन सगळे पूर्ण केले. त्यामुळे आपल्याला जिथे अधिकार आहे तिथे आपण भांडलंही पाहिजे, काही हरकत नाही. पण आपण पुढे गेलो नाही याचं कारण आपलं नेतृत्व, आपली जनता यांना आपण पुढे नेण्याची जबाबदारी तिथल्या स्थानिक नेतृत्वाची आहे. मराठवाड्यात तुमची आहे तर विदर्भात माझी आहे. आणि म्हणून आपल्याला या आपल्या टेक्नॉलॉजीचा, इंजिनिअरिंग नॉलेजचा, इनोव्हेशनचा, रिसर्चचा उपयोग एकीकडे जगाचा वेध घ्यायचा असताना ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपण पुढे गेलं पाहिजेच. हे महात्मा गांधींनी आपल्या देशाला रामराज्याच्याकडे न्यायचं म्हणजे काय, शेवटी सुखी समृद्ध संपन्न राज्य म्हणजे नंबर 1 ची ग्लोबल इकॉनॉमी, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा हिंदुस्थान, हेच शेवटी त्यांचं स्वप्न होतं.
त्यामुळे गांधीयन विचारधारेच्या आधारावर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकीकडे ग्लोबल इकॉनॉमीकडे जाणारी इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी आळत असताना कृषी ग्रामीण आणि वनवासी क्षेत्रामध्ये देखील तिथलं रॉ मटेरियल वापरून तिथली टेक्नॉलॉजी विकसित करण्याचा समन्वय साधून आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती हा गांधीजींचा सगळ्यात मोठा आधार होता. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, व्हॅल्यू बेस्ड फॅमिली सिस्टम आणि व्हॅल्यू बेस्ड आपली समाज पद्धती म्हणजे मूल्याधिष्ठित जीवन पद्धती महत्वाची आहेत. गांधीजी मूल्यांकरता जगले आणि म्हणून आपण भौतिकीकरण करत असताना, प्रगती आणि विकास होत असताना आपण जीवन मूल्य विसरले नाही पाहिजे. जीवन मूल्य डॉक्टर लोहियांनी सांगितले, डॉक्टर हेडगेवारांनी सांगितले, दीनदयाल उपाध्यायांनी सांगितले, महात्मा गांधींनी पण सांगितले. प्रत्येकाच्याकडून काही ना काही घेण्यासारखंच आहे. मतभिन्नता असू शकते पण मनभेद असता कामा नये. जे प्रवीणनी सांगितलं होतं, मी तर काही पार्टी वगैरे असा डिफरन्स कामात तर मानत नाही. इलेक्शन पुरतं राजकारण, इतर वेळा राष्ट्रकारण. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आणि विकास कारण आहे. राजनीती हे बृहत्तर राजनीती आहे, लोकनीती आणि धर्मनीती आहे. आणि त्यामुळे सोशो इकॉनॉमिक्स ट्रान्सफॉर्मेशन विथ पॉलिटिक्स हेच आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांचे पण वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पवार साहेबांसारखे अनेक लोकांनी, यशवंतराव चव्हाण असतील, महाराष्ट्रात प्रत्येकाने काही ना काही आपल्याला कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. आमच्या वसंतराव नाईकांनी, सुधाकरराव नाईकांनी जलसंवर्धनाचं केवढं मोठं सांगायचे. सुधाकरराव नाईक ऐकलं नाही व लोकांनी. पाणी अडवा पाणी जिरवा आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं. ऐकलं असतं तर आज वेळच नसती आली दुष्काळाची. धावणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबणाऱ्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. मी सगळ्या नॅशनल हायवेतून 180 ब्रिज कम बंधारे बांधतोय. तुमच्या मराठवाड्यात लातूरला 3 बांधतोय. इकडे आता आम्ही जे रोड करताना नदी आणि नाल्यांचं रुंदीकरण, खोलीकरण तेच मटेरियल नॅशनल हायवे वापरतोय. त्यामुळे इतकं मोठं पाण्याचा साठा तयार झाला. ज्या बुलढाणा ते अजिंठा रस्ता जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, धनगर समाज लोक निघून जायचे, मायग्रेट व्हायचे, तिथे आता विहिरीत 24-24 तास चालायला लागल्या. खूप विदर्भात काम झालं, मराठवाड्यात पण करतोय. तुमचा रस्ता जो आहे ज्याचा प्रवीणने उल्लेख केला, त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये भानगडी झाल्या, लँड ॲक्विजिशन वेळेवर नाही झाल्या, खूप प्रॉब्लेम आले. मग मी तो 2 लेनचा हरिभाऊ बागडेंच्या 4 लेनचा केला. त्या वाढीव किमतीला मान्यता मिळाली नाही. तो कॉन्ट्रॅक्टर पळाला, व दुसरे कॉन्ट्रॅक्टर आले आणि आता तो माझ्या माहितीप्रमाणे व्यवस्थित सुरू आहे. प्रवीण, पुढच्या येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये तो 4 लेन रस्ता पूर्ण होईल. मी पुन्हा एकदा आज बघून घेईन, कारण मराठवाड्यात बरेच ते कामं अडकली होती आणि मला याची जाणीव आहे की याच्यामुळे शिर्डीला जास्त प्लेन यायला लागले आणि औरंगाबाद मध्ये विमानं येत नाही. तुमची व्यथा मी समजू शकतो आणि म्हणून लवकरच हा रस्ता चांगला होईल, मराठवाड्यातलं पर्यटन चांगलं होईल आणि मराठवाड्यात मी लाखो करोडचे कामं करतोय. आता पूर्ण नागपूर पासून, बुटीबुरी पासून तर रत्नागिरी पर्यंतचा रस्ता 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड बनतोय आणि अजून मोठे मोठे रस्ते बांधतोय. नक्कीच विदर्भ, मराठवाडा सगळ्या मागासल्या भागाचा विकास झाला पाहिजे. माझ्या मनात कुठलाही पण मराठवाड्याबद्दलचा असा भाव नाहीये. जेवढं विदर्भाबद्दल प्रेम आहे तेवढंच मराठवाड्याबद्दल आहे, तेवढंच महाराष्ट्राबद्दल आहे, तेवढंच मराठी भाषेबद्दल आहे, तेवढंच मराठी संस्कृतीबद्दल आहे. मी रामेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांना जोडणारा त्या दोन्ही पालखी मार्ग 12,000 कोटी रुपयाचा बांधायला सुरुवात केली. जोरात काम सुरू आहे. 8-10 पॅकेजेस पण दिलेले. आता भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहे आणि मला माहिती आहे की पैठण पासून तर पंढरपूर पर्यंतचा रस्ता देखील एकनाथ महाराजांचा तोही पण मंजूर केला. शेगाववरून गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरला जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता तयार केलेला जो मराठवाड्यातून जातो. त्यामुळे नक्कीच मी लक्ष घालीन. पुन्हा एकदा आदरणीय कदम साहेबांना खूप दिवसानंतर कमीत कमी या टीव्हीवर भेटायची संधी मिळाली आणि त्यांच्या या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली, याचा अतिशय आनंद आहे. तुमच्या उपक्रमाला माझा खूप खूप शुभेच्छा. अमोल बिराजदारला एकदा बोलवून घ्या, गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजना बघा आणि सगळ्यात अप्लाय करा. मी सगळ्या तुमच्या योजना मंजूर करून तुमच्या या रिसर्च कार्याकरता पूर्ण मदत करीन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला उशीर झाला. आमच्या इथे एका इंडस्ट्री स्ट्राईक सुरू करायचा युनियनने ठरवलं. 4,000 कामगार होते. मालकाला आणि त्यांना बसवून मी त्यांचा समेट घडवून आणला आणि त्यामुळे तो हे टळला संप. पण त्या टळताना तुमच्या कार्यक्रमात उशीर झाला याबद्दल हात जोडून तुमची क्षमा मागतो, कारण तुम्ही बराच वेळ माझी वाट पाहिली.
तरी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. केव्हा औरंगाबादला आलो किंवा कुठे मुंबईत आणि कुठे झाली तर पुन्हा एकदा तुम्हाला भेटेन. परमेश्वरांनी तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन द्यावं हीच प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थँक्यू नितीन. रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्याबद्दल आणि आमच्या आग्रहाला मान देऊन इथं आल्याबद्दल. यानंतर उपप्राचार्य विजय मुसांडे आभार प्रदर्शन करतील. तत्पूर्वी फक्त 2 शब्द कमल किशोर कदम यांनी बोलावे असे मी त्यांना विनंती करतो. गडकरी साहेब, आम्ही पूर्ण महात्मा गांधी मिशन परिवार आपले मनपूर्वक आभार मानतो. फार दिवसांनी भेट झाली. आपलं काम विधान परिषदेत काही काळ आपण एकत्र होतो त्यावेळेला मला असं वाटत होतं सातत्याने की तुमचं विरोधी पक्ष नेतेपद म्हणजे वन मॅन आर्मी आहे. सर्व विरोधी पक्ष तुमच्या जागी तुमच्या ठाई एकवटलेला आहे. आमचे मंत्री घाबरायचे हो तुम्हाला. तुम्ही उभं राहिलं की प्रश्न पडायचा त्यांना की आता काय उत्तर द्यायचं. कारण तुमचे सर्व प्रश्न एवढे अभ्यासपूर्ण असायचे की आमच्याकडे अनेक वेळा उत्तरं नसायची. तुमच्या कामाचा आवाका, तुमच्या मी आपली जी उदाहरणं दिली, तुमचं मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा कधी होऊ शकेल असं कोणाला वाटतच नव्हतं. 1994ला तुम्ही ते काम हाती घेतलं आणि 1998ला ते काम संपवलं. 4 वर्षात 160 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होतो याचा अजूनही आमचा विश्वास बसत नाही. हे काम फक्त गडकरीच करू जाणंच हे दुसऱ्याच्या बसची बात नव्हती. आज असा माझाही ठाम विश्वास आहे. त्याच्यानंतर बाकी दुसरा आम्हाला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की ब्रिटिशांच्या कालापासून ते एक 5-7 वर्षापूर्वीपर्यंत देशातले राष्ट्रीय रस्ते नॅशनल हायवेज फक्त 75,000 किलोमीटर होते. ते मागच्या 5-6 वर्षामध्ये दुप्पट झाले. 1,50,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग. म्हणजे आपल्या कामाबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं आम्हाला महाराष्ट्राने एक अतिशय कर्तबगार सुपुत्र देश कार्यासाठी दिला याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत जाओ आणि देशसेवा आपल्या हातून घडो अशी प्रार्थना मी करतो. नमस्कार. धन्यवाद सर. एक मिनिट कदम साहेब, मुंबई पुणे आता हिस्ट्री झाली. आता मी मुंबई ते दिल्ली रस्ता बांधतो आहे 1400 किलोमीटर, त्याच्यापेक्षा 12 पट मोठा आणि त्याचं अर्ध काम पूर्ण झालेलं आहे आणि तो 12 लेन आहे. म्हणजे हा 6 लेन होता तो 12 लेन आहे. तुम्ही एकदा मुंबईवरून गाडीत बसून दिल्लीत जाल 12 तासात तुम्हाला पोहोचव. जरूर या. हा, पुढच्या 2 वर्षात रस्ता पूर्ण होऊन जाईल. थँक्यू. Thank you, sir. As we are moving towards the end of ceremony, now I would like to express words of gratitude. On behalf of Chairman and Trustee, Mahatma Gandhi Mission Trust, and Chancellor, Mahatma Gandhi Mission University, Aurangabad, I would like to express our sincere gratitude towards Honorable Shri Nitinji Gadkari, Minister of Road Transport and Highways, MSME, Government of India, for inauguration of our Technical Excellence Center at IRC of JNSC. I would like to thank Mr. Sridhar Dharmarajan, Executive Vice President and MD, Hexagon, for sharing words of wisdom which shall help us for our curriculum design and implementation. Sir, this will help our current students to make them corporate-ready engineers. Thank you very much. Special thanks to Mr. Umesh Dashrathi, founder and MD, Rucha Industries, and Mr. Rajendra Abhange, Chief Technology Officer, Senior Director, Gabriel India Limited. I also express my thanks to Dr. Geeta Latkar, Director, MGM College of Engineering, Nanded,
for her key role in establishment of Technical Excellence Center at IRC. Thanks to SS Sigma, liaising with our technology collaborator, Hexagon Manufacturing Intelligence, Christiani Sharpline Technical Training Private Limited, Escava Motoman Robotics. I would also like to thank dignitaries and eminent personalities who have graced the occasions, HOIs, faculty members, press, and everyone who has strived to make this event a success. Thank you. With your permission, sir, I would like to conclude today's session. Okay. Thank you. Thank you. Namaskar. Thank you, sir.